अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे। स्वामी भक्त होत आहे दादांनो, व्हिडिओ ऐकण्यापूर्वी आपण सर्वांनी स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे। हे विश्वनियंता स्वामी, चराचरात फक्त तुमची सत्ता आहे, या परम सत्याची सतत जाणीव असू द्या आणि अहंकाररहित तुमची सेवा करून घ्या। तुम्हाला आमचा नमस्कार असो। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्त होत आहे दादांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य हे प्रत्येक स्वामी भक्ताला ब्रह्मास्त्रासारखं काम करतं। आपल्या संकटात देवाचा धावा केला म्हणजे देव धावून येतो, अशी माणसाची दृढ श्रद्धा असते। आपण कोणतेही मंत्र स्तोत्र वाचतो तेव्हा त्यामध्ये फलश्रुती असते। फलश्रुतीमध्ये भक्ताला तोच दिलासा दिलेला असतो। सर्वसाधारणपणे संकटाच्या वेळीच माणसाला देव आठवतो आणि मग सत्वर पावणाऱ्या देवाच्या एखाद्या स्तोत्राकडे आपण धाव घेतो। याचप्रमाणे आपण स्वामी सेवा करत असताना देखील अनेक मंत्र स्तोत्र वाचत असतो, तर त्यामध्ये देखील फलश्रुती असते। तर ती फलश्रुती का असते याचं उत्तर मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केला आहे। तर स्वामी भक्त होत आहे दादांनो, तर आधी सांगितल्याप्रमाणे आपण सत्वर पावणाऱ्या देवाच्या एखाद्या स्तोत्राकडे धाव घेत असतो वा देवाचा धावा करत असतो। तर स्वामी माऊली आपली ही ब्रह्मांड नायक आहेत, जगाचे चालक मालक पालक आहेत आणि खरोखरच त्यांच्यासाठी अशक्य असं काहीच नाही। तर त्यासाठी आपला श्रद्धा आणि विश्वास नक्कीच असायला हवा। तर ज्याप्रमाणे संकटामध्ये आपण एखाद्या देवाचा धावा करतो, त्यावेळची जी श्रद्धा आपली दृढ असते, त्याचप्रमाणे इतर वेळ देखील आपली त्या देवावरती श्रद्धा असली पाहिजे। स्वामी भक्त होत आहेत दादांनो, स्वामी महाराजांचे लाखो करोडो भक्त आहे, तर त्या करोडो भक्तांमध्ये आपला आवाज स्वामींपर्यंत पोहोचला गेला पाहिजे। म्हणजे या करोडो भक्तांमध्ये जेव्हा आपण संकटात असू तेव्हा स्वामी माऊलीपर्यंत आपला आवाज नक्कीच आधी पोहोचला पाहिजे। तर त्यासाठी आपण सतत नामस्मरण करायचं आहे। श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे। जितका आपण या मंत्राचा मनापासून जप करतो, म्हणजेच जितका आपण मनापासून जप करतो तितकं स्वामी माऊली आपल्याला जपत असते। आणि मग आपल्या भक्तावरती एखादं संकट ओढवलं ना, तर स्वामी माऊली तत्परतेने धाव घेते आणि आपल्या भक्ताला संकटातून बाहेर काढते। तेच काय, आपण सतत नामस्मरण करतो, त्याने आपला आवाज स्वामींपर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतो आणि स्वामी माऊलीला तो आवाज देखील ओळखीचा झालेला असतो। कधी कधी स्वामी माऊली आपल्या भक्तांची परीक्षा देखील घेते परंतु आपल्या भक्ताला स्वामी माऊली कधीच एकटं सोडत नाही। आपल्या भक्तांची अगदी डोळ्यात तेल घालून स्वामी माऊली आपल्या भक्ताचं रक्षण करत असते आणि सतत आपल्याला जाणीव करून देत असते, भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। तर आज मी पुन्हा एकदा सुंदर छान गोड असा स्वामी संदेश तुमच्यासोबत घेऊन आली आहे। तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा एक छोटासा प्रयत्न एवढाच की तुमच्या हारलेल्या मनाला उभारी मिळावी। तुम्ही संकटात असताल किंवा सेवाही करत असताल, परंतु तुम्हाला सेवेचं फळ मिळत नसेल किंवा सेवेत मनही लागत नसेल। कधी कधी असंही वाटत असेल की मी एवढी सेवा करते, एवढं सेवा करतोय, तरी देखील स्वामी माऊली माझा प्रश्न का ऐकत नाही आणि मला त्यावर उत्तर का देत नाही। तर अशा भक्तांसाठी, अशा ताईदादांसाठी या व्हिडिओतून काही प्रेरणा देण्याचा मी छोटासा प्रयत्न करत आहे। कधी कधी काय होतं, आपण खूप सेवा करत असतो आणि सेवा करताना आपलं मन लागत नाही आणि कधी कधी आपण संपूर्ण सेवा देखील करतो, तरी देखील आपल्याला पाहिजे ते फळ मिळत नाही। स्वामी भक्त होत आहे दादांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपलं मन। कितीही मोठं संकट असलं, कितीही मोठा प्रश्न असला, जर आपलं मन नकारात्मक विचारांनी भरलेलं असेल, तर आपण कितीही सेवा केली आणि कितीही प्रयत्न केला तर त्या प्रयत्नाला नक्कीच यश येणार नाही। सगळ्यात अगोदर आपण आपल्या मनाला सकारात्मक विचारांनी भरायचं आहे। ते म्हणतात ना, मन चंगा तो पाणी में ही गंगा। त्याचप्रमाणे आपलं मन अगदी स्वच्छ निर्मळ ठेवून आपण सतत सकारात्मक विचार करायचा। अगदी सेवा करताना देखील मनामध्ये हाच सकारात्मक विचार ठेवायचा आहे। स्वामी माऊलीला प्रार्थना करायची आहे की ही सेवा तुमच्यापर्यंत नक्कीच पोचत आहे आणि ती सेवा मी मनापासून करत आहे। मला माहीत आहे की या सेवेचं योग्य फळ तुम्ही मला योग्य वेळ आल्यावर नक्कीच देणार आहात।
आणि सेवा अगदी प्रसन्न चित्ताने करायची आहे. सुरुवातीला आपल्याला सेवा करणं थोडं अवघड जातं, परंतु एकदा की आपल्या मनाला सवय लागली किंवा आपल्या शरीराला ती सवय लागली की ती गोष्ट नक्कीच आपल्याला सोपी वाटू लागते. आणि मग आपण त्यातच स्वामी महाराजांना प्रार्थना केलेली असली की स्वामी माऊली माझ्याकडून सेवा करून घ्या, नक्की स्वामी महाराज आपल्याकडून सेवा देखील करून घेतात. कारण शेवटी कर्ता आणि करविता तेच आहेत. म्हणूनच ते आपल्याला नेहमी ग्वाही देतात, तुमच्या कष्टात, तुमच्या यशात, तुमच्या सुखदुःखात आम्ही तुमच्या सोबत होतो, आहोत आणि असणार. भिवू नका, स्वामी महाराज आहेत पाठीशी. स्वामी भक्त होत आहे दादांनो, कर्म करत राहायचे, त्याचे फळ आपल्याला नक्कीच कधी ना कधी मिळते. स्वामींची भक्ती करण्यात जे भक्त लीन होतात त्यांना नक्कीच स्वामी महाराज संकटातून बाहेर काढतात. कितीही संकटे आली तर स्वामी नामाचा ध्यास आपण सोडायचा नाही. कधी कधी आपल्या जीवावर जे बेतणारं असतं ते आपल्या बोटावरून नखावरून बेतत असतं. म्हणूनच गुरुसेवा करताना कधी स्वार्थी विचार मनात आणायचा नाही की मी एवढी सेवा केली तरी देखील स्वामी महाराज मला फळ देत नाही. प्रपंच करत असताना आपल्यासमोर अनेक असे प्रश्न उभे राहतात की त्यामध्ये आपल्याला खरोखरच सकारात्मक विचार करण्याची इच्छा होत नाही किंवा ते विचारच आपल्या मनात येत नाही. परंतु आपण जर गुरूंच्या चरणाशी लीन असलो ना तर नक्कीच आपल्याला यावरती देखील मात मिळण्यासाठी मदत होते. कारण आपलं मन तेवढं प्रबळ झालेलं असतं. म्हणूनच गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणूनच या सुंदर अशा ओळींद्वारे आपण गुरूंना नमन करतो, कारण गुरु साक्षात परब्रह्म आहेत. आणि अशा या परमतत्वाला आपण जेव्हा शरण जातो तेव्हा नक्कीच आपल्याला हे गुरुतत्व मार्गदर्शन करत असते आणि आपल्या भोवती एक संरक्षण कवच निर्माण करते. स्वामी भक्त होत आहे दादांनो, कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. हीच आहे विचारांची ताकद. तुम्ही देखील चांगला विचार करा, चांगल्या विचाराने सेवा करा, भक्ती करा आणि अनेक सेवेकरी घडविण्याचा प्रयत्न करा. ही देखील खूप मोठी सेवा आहे, ती देखील स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचत असते. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, विश्वास ठेवला की संकटे दूर पळतात आणि श्रद्धा ठेवली की चमत्कार घडतो. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे आणि या जपाने सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये संचारते. प्रारब्धाचे कर्म नाहीसे होतात. सर्व संकटात स्वामी महाराजांचे सहाय्य मिळते आणि स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहे याची जाणीव नक्कीच होते. तर कसा वाटला आजचा हा स्वामी संदेश ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही नवीन स्वामी संदेशासोबत किंवा छान एखाद्या अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा. तुम्हाला जर आपल्या मठामध्ये यायचं असेल तर आपल्या हक्काच्या माहेरघरचा आपल्या मठाचा पत्ता आहे श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज मठ, नांदूर शिंगोटे, पळसखेडे रोड, पुणे नाशिक हायवे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.